नमस्कार. आपल्या अभ्यास वर्गाला आपण सुरुवात करूया. सध्या श्रावण महिना आहे आणि शंकरांची उपासना आपण सगळेजण करतो आहोत आणि याच दरम्यान आपल्या ग्रुपमधल्या काही सदस्य अमरनाथ यात्रेला जाऊन आले. तर त्यासाठी आज ते आपले तिथले अनुभव आपल्याबरोबर सांगणार आहेत. तर आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण अभंग म्हणून आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करूया आणि नंतर त्यांच्याकडून आपण त्यांचे अनुभव ऐकूयात. रश्मी शेवडे सुरुवातीला अभंग म्हणेल. नमस्कार. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, गौरी हरा आवाज गेला आहे का? हॅलो. हा, आवाज गेलाय. हॅलो. हा, आवाज गेला तुम्हाला. अजिबातच नाही आलं का ऐकायला? पहिलं सुरुवात आली, त्याच्यानंतर मग परत गेला. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, दयावंत तुझला म्हणती थोर थोर संत, दयावंत परत गेला आवाज. हॅलो. हा, परत गेला. अवघड. एक रूप आपण दोघे दूध आणि साय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, तुला शोधुनिया देवा कैक लोक थकले रे, तुला शोधुनिया देवा कैक लोक थकले रे, तुझा ठाव न कळे देवा करू तरी काय, तुझा ठाव न कळे देवा करू तरी काय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, चंद्रमौळी सुंदरा चंद्रशेखरा, शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, नंदीवाहना नागभूषणा, शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, नीलकंठ शूलधारी गौरी शंकरा, शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, पार्वती महेश्वरा, पार्वती महेश्वरा. छान. भगवान शंकरांचं भजन खूप छान झालं. मी आता तावरे मॅडमना विनंती करते की त्यांनी सुरुवात करावी. नमस्कार. नमस्कार. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं
एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वांना नमस्कार. अमरनाथ यात्रा एक स्वप्न बघितलेलं होतं आणि ते पूर्णत्वास गेलं. आपण नेहमी म्हणतो काशीस जावे नित्य वदावे. तसंच आमचं जवळजवळ गेले 11 वर्ष हे चालू होतं की आपण जायचे आणि प्रत्यक्षात ते उतरलं 2024 साली. अमरनाथ म्हणजे आपलं हिंदूंचं पवित्र तीर्थस्थळ. जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर ह्याच्या उत्तर पूर्वेला हे अमरनाथचे गुहा आपल्याला पाहायला मिळते. तिथून साधारण ते 135 किलोमीटर अंतरावर अमरनाथ आहे. समुद्र सपाटीपासून 13,600 फूट इतक्या उंचीवर हे अमरनाथची गुहा वसलेली आहे. गुहा खूप आतमध्ये जवळजवळ 19 मीटर आतमध्ये गुहा आहे. त्याची रुंदी जवळजवळ 16 मीटर आहे आणि उंची 11 मीटर आहे. आणि अशा गोष्टीत असं सांगितलं जातं की इथे भगवान शंकरांनी पार्वतीला अमर कथा सांगितली. साधारणपणे आषाढ पौर्णिमा ते श्रावण पौर्णिमा असं 52 दिवस ही यात्रा चालते. आणि जे बर्फाचं लिंग तयार होतं ते प्राकृतिक आहे आणि ते साधारणपणे 10 फूट उंचीचं तयार होतं. शेजारीच शिवलिंगाच्या जवळ काही अंतरावरच पार्वतीचं लिंग आहे, गणेश लिंग आणि भैरवाचं पण लिंग आहे. बर्फात गुहेमध्ये वरून बर्फाचं पाणी अनेक ठिकाणी ठिबकत असतं. पण एक अशी जागा आहे की तिथे हे बर्फाचं पाणी थेंब 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 साठून हे शिवलिंग निर्माण होतं. आणि हे शिवलिंग असं तो जो बर्फ आपण आता आम्हाला ते बर्फाचं लिंग बघायला मिळालं नाही कारण यावर्षी हे शिवलिंग लवकर वितळून गेलं होतं. पण असं सांगतात की हे शिवलिंग खूप असं बर्फ तो कडक असतो. इतर वेळेला आपण बघतो जेव्हा हिमवृष्टी होते त्यावेळेला हे लोक बर्फात खेळतात तेव्हा बर्फ असं ते भुसभुशीत असतं, हातात सहजपणे घेऊ शकतो. तसं हे काही आपल्याला हातात घेता येत नाही. आणि ही गुहा जवळजवळ 5,000 वर्षापासून अस्तित्वात आहे असं पुरातत्व विभागाचं म्हणणं आहे. आणि तेव्हापासून बाबा बर्फानींची पूजा अर्चना चालू आहे. आणि ही गुहा ही प्राकृतिक आहे, मानवनिर्मित नाही. आता अशा या अमरनाथ यात्रेचा योग आम्हाला घडून आला. 2 मार्गांनी इथं जाता येतं. एक बालताल मार्गे आणि दुसरं पहलगाम मार्गे. बालतालचा रस्ता थोडासा कठीण आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांना किंवा यात्रेकरूंना पहलगामच्या मार्गाने यावे असं सूचना दिल्या जातात. आम्ही गेलो ते मात्र श्रीनगर पासून सोनमार्ग इथं आधी मुक्कामास तिथे गेलो होतो. सोनमार्ग पासून साधारण एक 10-15 मिनिटाच्या अंतरावर गाडीच्या नीलग्रथ नावाचं हेलिपॅड आहे. तिथनं आम्ही हेलिकॉप्टरनी पंचतरणीपर्यंत गेलो आणि पंचतरणीपासून पुढे घोड्यावर बसून साधारणपणे 11 ते 11.5 किलोमीटर पुढचा प्रवास आमचा झाला. घोडेवाले साधारणपणे अमरनाथ गुहेच्या अलीकडे 1-1.5 किलोमीटर आपल्याला खाली उतरवतात घोड्यावरून आणि तिथून पुढे आपल्याला चालत जायला लागतं. चालत जाताना सुद्धा काही आपल्याला नियम पाळायला लागतात की एकदम भरभर चालत जाऊन चालत नाही. कारण जसं जसं आपण उंचावर जातो तसं तसं ऑक्सिजनची कमतरता आपल्याला जाणवायला लागते. मध्ये अधे रस्त्यामध्ये धुळीचं खूप साम्राज्य असतं. ते धूळ जाऊन नाकातनं तोंडातनं धूळ जाऊन सुद्धा आपल्याला काही थोडाफार त्रास होऊ शकतो.
हळूहळू चालत जाऊन तिथे सतत स्पीकरवरनं अनाउन्समेंट पण होत असते की यात्रेकरूंनी एकदम चालत पुढे येऊ नये. 10-10 पावलं, 15-15 पावलं चालावं, नंतर थांबावं, जरा विश्रांती घ्यावी आणि मग पुढचं मार्गक्रमण करावं. तसं करत करत आम्ही हळूहळू त्या गुहेपर्यंत पोहोचलो. आमच्यातल्या काही जणांनी पालखीचा मार्ग स्वीकारला. पालखीत बसून ते म्हणजे आपल्या इथे आपण जे डोली म्हणतो, तिथे पालखी म्हणतात. ते पालखीतून शेवटपर्यंत गुहेपर्यंत आले. पालखीचा फायदा एवढाच असतो, की जवळ पायऱ्या ज्या आहेत शेवट गुहेपर्यंत जायला ज्या थोड्याशा पायऱ्या आहेत, त्या जवळ-जवळ शेवटच्या पायरीपर्यंत पालखीवाले आपल्याला घेऊन जातात. आणि नंतर सुद्धा हाताला धरून अगदी दर्शन घेऊन हळू खाली आणून आपल्याला परत व्यवस्थित घेऊन येतात. घोड्याच्या ह्यानी अलीकडे उतरवल्यामुळे आपल्याला थोडं हळू चालत जाऊन दर्शन घेता येतं. गुहेपाशी पोहोचल्यावरच एवढं प्रसन्न वातावरण आहे, की आपण आपला जो काही थकवा आहे, जो प्रवासाचा थकवा आलेला, जो क्षीण आहे, तो आपण सगळा विसरून जातो. आणि ते वासून आपण ते सगळं बघतच बसतो, की केवढी मोठी ही गुहा आणि इथे वास्तव्य. काय सुरेख रचना आहे निसर्गाची. आम्हाला मात्र पार्वतीचं लिंग बघायला मिळालं. गणेश आणि भैरवाची छोटी लिंग होती. ती बघायला मिळाली. त्याच्यानंतर पुढे थोडंसं आल्यानंतर खाली चरण तीर्थ मिळतं. पार्वती आणि शिवाचं आपल्याला दर्शन कसं मिळणार? ते तर काय आता लिंग तर इथं वितळून गेलंय. तर त्या कथेत सांगितलेल्याप्रमाणे 2 पांढरी कबुतरं तिथे अमरत्व ज्यांना प्राप्त झालेली आहे, ती कायम तिथे असतात. त्यांचं आम्हाला दर्शन झालं. तिथून खाली आल्यावर नंदी आहे. नंदीचं दर्शन घेऊन आपण परत हळू खाली उतरायला सुरुवात करतो. हे सगळं दर्शन आमचं अतिशय उत्तम झालं. परंतु जिथून आम्ही हेलिपॅडवरनं नीलग्रथवरनं हेलिकॉप्टरमधनं जे आलो, त्या दिवशी सकाळी हवामान थोडंसं खराब होतं. तिथेही असंच होतं, की सतत हवामान चढ-उतार, कधीतरी धुकं एकदम मध्येच पाऊस येतो, खूप ऊन पडतं. असं सतत हवामानाचे बदल जाणवत असतात. त्यामुळे हेलिकॉप्टरच्या राईड थोड्याशा उशिरा सुरू झाल्या आणि उशिरा सुरू झाल्यामुळे आमचा नंबरही त्या ह्याच्यात उशिरा लागला आणि आम्हाला ह्याच्यापर्यंत यायलाच म्हणजे जिथून आपल्याला घोडे मिळतात तिथेपर्यंत यायलाच आम्हाला पंचतरणीपर्यंत खूप उशीर झाला. उशीर झाल्यामुळे पुढचाही प्रवास आमचा थोडा उशिराच होत गेला. येताना परत आम्ही साधारण 3:30-4च्या सुमारास परत पंचतरणीच्या इथे पोहोचलो. पण आमच्या इथे बऱ्याच आधी बॅचेस येऊन बसलेल्या होत्या परत जायला, श्रीनगरकडे परत जायला. पण आमचा नंबर काही त्याच्यात लागला नाही. आणि आम्हाला असं काही म्हणजे आम्हाला काही वाटलंही नव्हतं असं, की आपल्याला असं काही टेंटमध्ये वगैरे राहायची आपल्याला काही तिथे हे होईल. आम्ही त्यावेळेला रात्री तिथे टेंटमध्ये मुक्काम केला. मुक्कामाची आमची सोय अतिशय उत्तम झाली. खूप हवामान खूपच थंड होतं रात्री. साधारणपणे 2 डिग्री वगैरे टेम्परेचर असेल. पण व्यवस्था अतिशय चांगली आहे. संपूर्ण मार्गावर चे जवान सतत उभे असतात. त्यांची सतत गस्त चालू असते. पूर्ण मार्गावर तुम्हाला तिथे भंडारा म्हणतात. म्हणजे जो प्रसाद आपण जो म्हणतो, तो भंडारा म्हणतात तिथे. तो मिळतो. पाण्याची सोय सगळीकडे आहे. प्रत्येक कुठलीही मेडिकल एड तुम्हाला तिथे त्वरित मिळू शकते. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला तिथे होत नाही. आणि अतिशय चांगल्या ह्याच्यामध्ये आमचं हे सर्व अमरनाथचं दर्शन पार पाडलं. रात्री टेंट मधलाही अनुभव आम्ही घेतला. जागाही छान होती. पलंग होते प्रत्येकाला. पलंगावर 2-2 जाड रजया, अंगावर पांघरायला एक रजाई, असा आमचा तिथे थाट होता सगळा. परत टॉयलेट बाथरूमची सोयही उत्तम. प्यायला गरम पाणी, हात धुवायला गरम पाणी. त्याच्यामुळे आणि भंडारा जो असतो म्हणजे जे लंगर असतं, तिथे सुद्धा जेवायची सोय आमची अतिशय उत्तम होती. सगळ्यांना अगदी शेवटपर्यंत जेवढी माणसं येतील सगळ्यांना गरम जेवण तिथे दिलं जातं. आणि अशा तऱ्हेने आमचा
हा पहिला अमरनाथाचा प्रवास हा उत्तम झाला. सगळ्यात जाणवलं म्हणजे काय, की जेव्हा आम्ही संगम टॉप ह्या मध्य म्हणजे पंचतरणी पासून जेव्हा आम्ही घोड्यावरून वर जायला लागलो अमरनाथच्या गुहेकडे, संगम टॉप म्हणून एक मध्ये एक स्थान लागतं. संगम टॉपच्या इथून आपल्याला थोडस साधारणपणे ते 10 ते 11,000 फुटावर संगम टॉप आहे. तिथून आपल्याला थोडस जाणवायला लागतं, की आपल्याला थोडासा श्वास घ्यायला त्रास वाटतोय. म्हणजे जरा जोरात श्वास घ्यायला सुरुवात होते आपली. आणि तिथून पुढे मग हळू आपल्याला तो पुढे अमरनाथपर्यंत ते सगळं जाणवत राहतं. पण सगळ्यांच्या बरोबरीने गेल्यामुळे आम्ही 8 जण प्रवास केला बरोबरीने. कोणालाही कुठल्याही प्रकारचा यामध्ये त्रास झाला नाही. सगळ्या सोयी अतिशय व्यवस्थित होत्या, अतिशय चांगल्या होत्या आणि प्रत्येक गोष्टीत एकमेकांचं सहकार्य असल्यामुळे तो प्रवास आमचा अतिशय उत्तम झाला. अमरनाथच्या इथे एक असं म्हणजे असं वाटत होतं, गुहेच्या तिथे बसलो, तर असं वाटलं की इथनं लवकर उठू नये. इथेच बसावं शांतपणे. इतकं तिथे प्रसन्न वातावरण आहे. खूपच छान आहे. संपूर्ण ह्याच्यामध्ये जे आहे आपलं हिंदूंचं तीर्थस्थान, पण सगळी सेवा हे मुस्लिम समाज आपली करत असतो. घोडेवालेही सगळे त्याचेच आहेत आणि केवळ ह्या 50 दिवसातच त्यांना फक्त हे त्यांचं उपजीविकेचं साधन असतं. सगळ्या सोयी ह्या त्यांच्याकडनंच आपल्याला तिथे मिळतात. पण त्याच्यात कुठेही अरेरावी किंवा कुठेही असं अं, अं, वेगळं वागणं, उलटं प्रेमानेच विचारपूस किंवा असं सगळं आम्हाला तिथे जाणवलं. अमरनाथ यात्रा करायची असेल, तर सुरुवातीला तयारी म्हणजे काय करायला लागते, तर सुरुवातीला आपल्याला त्यांचं परमिट काढायला लागतं ऑनलाईन. परमिट काढण्यासाठी आपल्याला एक ह्याचं सर्टिफिकेट, डॉक्टरांचं मेडिकल सर्टिफिकेट एक पाठवायला लागतं आणि मग ते ऑनलाईन सबमिट केल्यानंतर आपल्याला परमिट मिळतं. परमिटची कॉपी आणि ओरिजिनल कॉपी घेऊन आपण अमरनाथच्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये सुरुवातीला जातो. तिथे गेल्यानंतर के-वाय-सी होते. म्हणजे जे ओरिजिनल सर्टिफिकेट आहे आणि जे तुम्ही काय पाठवलेलं आहे आणि तुमचं आधार कार्ड ओरिजिनल ते तिथे बघितलं जातं आणि तुम्हाला RFID कार्ड दिलं जातं. हे अलीकडेच हे नवीन त्यांनी प्रथा सुरू केलेली आहे. आधीच्या काळात जेवढ्या लोकांनी अमरनाथची यात्रा केली त्यांच्याकडून काही असं ऐकलेलं नव्हतं. पण हे अलीकडेच ह्या 4-5 वर्षात RFID कार्ड हे चालू केलंय. के-वाय-सी झाल्यावर तुम्हाला RFID कार्ड मिळालं, की दुसऱ्या दिवशी तुम्हाला हेलिपॅडवर गेल्यानंतर लवकर नंबर मिळू शकतो. हे सगळं करताना खूप मजा येत होती. खूप आनंद झाला होता आणि भोवतालचा निसर्ग तर इतका सुरेख होता, की नुसतं सगळं डोळ्यात किती भरून घ्यावं, इतका आनंद आम्हाला सगळ्यांना झाला होता. सभोवताली ग्लेशियर दिसत होती. अमरनाथच्या जवळून अमरावती नावाची नदी वाहते. पंचतरणीला काय आहे, तर त्या अमरावती नदीला अजून 4 जलस्रोत येऊन मिळतात. म्हणून तिला नाव तिथे पंचतरणी मिळालेलं आहे. तिथून मग दुसऱ्या दिवशीचा प्रवास आमचा पुढचा सुरू झाला. त्या दिवशी राहायला लागल्यामुळे आमची जरा थोडीशी बाकीची काही तयारी नसल्यामुळे आम्ही तसंच पुढे श्रीनगरकडे परत निघालो. श्रीनगरकडे निघताना वाटेमध्ये आम्ही क्षीरभवानीचं दर्शन घेतलं. गांदरबल जिल्ह्यामध्ये हे क्षीरभवानीचं मंदिर आहे. तिथेही प्राकृतिक जलस्रोत झरा आहे आणि त्या झऱ्याच्या पाण्यावर एक छोटासा तलावासारखं बांधलंय आणि त्याच्यावर पार्वती आणि शिवलिंग याची स्थापना केलेली आहे. क्षीरभवानीचं वैशिष्ट्य त्यांनी असं सांगितलं, की हे जे पाणी आहे, आम्ही ज्या दिवशी तिथे दर्शनाला गेलो, तर ते जे पाणी आहे ते साधारण स्काय ब्लू रंगाचं त्या दिवशी झालेलं होतं. तर ते म्हणाले, की हे पाण्याचे रंग हे काही सतत बदलत असतात काही-काही दिवसांनी. आणि ज्या वेळेला कोरोनाचं संकट आपल्या भारतावर किंवा पूर्ण जगावर आलं होतं,
त्यावेळेला या तलावातलं पाणी आपोआप लाल रंगाचं झालं होतं. आणि हे पुजाऱ्यांनी आम्हाला ते सगळी माहिती सांगितली. संपूर्ण प्रवासामध्ये देवदाराचे उंच वृक्ष, चिनारचे वृक्ष, चीडचे वृक्ष, हे खूप फर, नंतर विलो ह्याची पूर्ण मोठी गर्द झाडी होती आणि उंच पहाड. अमरनाथच्या इथे अगदी नागाच्या फण्यासारखे डोंगर दिसत होते आणि इकडे सर्वत्र असे उंचच्या उंच पहाड होते आणि त्याच्यावर हे उंचच्या उंच झाडं सगळी आणि झाडी मात्र गर्द होती. तिथे आपल्याला लक्षात येतं की आपण किती खाली खोलामध्ये आहोत आणि आपल्यावर आणखी जो काही देश आहे ज्यांच्याकडनं आपल्यावर सतत हल्ले होत असतात, तर ते किती सहज शक्य आहे त्यांना. वर जो माणूस असतो त्याला खाली हल्ले करणं अतिशय सोपं जातं. तेव्हा आपण तिथनं जेव्हा जा-ये करतो त्यावेळेला ते आपल्याला लक्षात येतं भौगोलिक रचना आपली कशी आहे, की आपण असं खोलात आहोत आणि ते उंचावर आहेत. क्षीरभवानीचं दर्शन झालं. दर्शनाचे तिथे जरा वेळ बसलो आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. आता पुढची काही थोडी माहिती वर्षा राऊत सांगतील. नमस्कार, येतोय आवाज? हॅलो. येतो येतो. हा येतोय. येतोय. नमस्कार. जय बाबा बर्फानी, भुके को अन्न प्यासे को पाणी, अशी नेहमी ललकारी तिथे दिल्या जाते. अतिशय विहंगम दृश्य विनीताने सांगितल्याप्रमाणे सगळं होतं आणि जिथं आम्ही दर्शन घेतलं बाबा बर्फानीचं, प्रसन्न वातावरण होतं. पण सतत माणसाला एक असं जे म्हणतो ना आपण की निसर्गाचं आव्हान, मानसिक म्हणजे मनुष्य निर्मित सगळ्या सुविधा खूप उत्तम होत्या, पण निसर्ग कधी आपल्याला तिथं म्हणजे सांगता येत नाही कधी त्यात मध्ये एक अढी असते. कसं वाटतं की काय यांची मनस्थिती काय असेल किंवा आपण जे ऐकतो किंवा आपल्या इथे आपल्या भागात जे आपण अनुभव घेतो त्याच्या पूर्णपणे विरुद्ध तिथे आहे वातावरण. अतिशय देखणी मुलं आहेत, खूप सुंदर सगळे युवती युवक, मुलं, लहान मुलं, म्हातारी माणसं आणि तितक्याच मवाळ स्वभावाची पण आहे. जे आम्हाला कुठेही काही जाणवलं नाही की ही मुस्लिम आहेत. आणि माझ्या बरोबर जी 4 मुलं होती, मी पालखीतनच गेले होते. ते प्रत्येक क्षणाक्षणाला आठवण करून द्यायचे की माताजी आप सेफ हो, कोई डरिये नहीं, कुछ बात नहीं. माझ्या अगदी हाताला धरून त्यांनी पार बर्फानी बाबाच्या तिथपर्यंत नेलं. तिथे आम्हाला अगदी व्यवस्थित इथे तुम्ही दर्शन घ्या, इथं हे आहे, सगळी माहिती तेच देत होते. हाताला नेऊन इव्हन आपल्या बुटाची लेस सुद्धा ते बांधायला कमी नाही करत. इतकं म्हणजे इतका सेवाभाव त्यांच्याकडे आहे. फक्त निसर्गाचं आव्हान एक सोडलं ना, थोडंसं मनाची तयारी केली तर कोणीही जाऊ शकतं. असं म्हणजे माझं स्वतःचं मत आहे, की प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यामध्ये जावं आणि ते सुद्धा लवकरात लवकर जावं. उशीरवया करू नये असं आणि छान वातावरण पण आपल्याला तिथं अनुभवायला येतं. ते टेंटमध्ये राहिल्यानंतर सुद्धा कधी आम्ही अशी अपेक्षाच केली नव्हती, की अमरनाथला जाऊ आणि तिथे टेंटमध्ये राहू. आधी तर खूपच मनाची तयारी करायला लागली, की आपल्याला नक्की काय-काय आहे अनुभवायला येईल वगैरे. कारण आपण जे एकूण हे बघतो, व्हिडिओ वगैरे बघतो, त्याच्यामध्ये सुद्धा असं बघायला मिळतं ना, की एवढा कोणाला त्रास होतोय, कोणाला श्वासाचा त्रास होतोय किंवा कोणाला चालवत नाही वगैरे. पण आमच्या दृष्टीने आम्हाला काही तसा फारसा काही त्रास झालेला नाही. सगळेजण आम्ही सेफ गेलो, सेफ आलो. त्यानंतर काश्मीरमध्ये सुद्धा सगळीकडे आपल्या मनात एक जी भीती असते, की आपण इथे ऐकून असतो, की इथे असे अपघाती हल्ले झाले किंवा इथे आतंकवादी होते. पण त्यानुसार ती लोकं फारच चांगली वागतायत आता. असं वाटतं त्यांना आणि त्यांना तर गरज आहे या गोष्टीची. ते म्हणतातच, की 370 हटल्यापासून आम्हाला खूप फायदा झालेला आहे किंवा आपल्याबद्दल म्हणजे भारत सरकारबद्दल त्यांचं मत चांगलं आहे. सैन्यही खूपच मदत करतं सैनिक. त्यांचं तर कौतुकच वाटतं, की एवढ्या जडच्या जड त्या बंदुका, त्यांचे ते चिलखत, ते सगळं घेऊन 24 तास पहारा देणं सोपं काम नाहीये. आणि वातावरणही कधीही बदलू शकतं ना, त्यामुळे तो धोका त्यांना पण असतो. कुठे लांबच्या लांब उंच याच्यावर सुद्धा सैनिक उभे असतात. त्यामुळे असं अगदी आपलं भरून येतो ओर, की अरे
आपण किती सहज जगतोय, यांना किती जगायला किती अवघड आहे या गोष्टी. पण त्यामुळे मग आपल्या मनात त्यांच्याबद्दल असं ऊर आपला भरून येतो की नाही, यांना सॅल्यूट केलाच पाहिजे. अशा आम्ही खूप ठिकाणी सैन्यांशी पण खूप बोललो, तिथल्या प्रॉपर लोकांशी पण बरेच बोललो. इव्हन जिथं आम्ही हॉटेलमध्ये राहत होतो त्या प्रत्येकाला आम्ही विचारायचो, आडून विचारायचो, डायरेक्ट नाही विचारायचो, पण तुम्हाला काय वाटतंय आता, किंवा म्हणजे आपल्या भारताबद्दल त्यांचं काय मत आहे. तर जवळजवळ सगळ्यांनी चांगलं, 70% 80% लोक तरी चांगलेच होते. कोणी आम्हाला असं वाईट भेटलेलं नाही. आणि गुलमर्गला पण खूप छान वातावरण, म्हणजे आपण म्हणतो ना की भारताचं स्वित्झर्लंड, तसं सुंदर आहे गुलमर्ग. आणि बाकी एकूण छान, विनीताने बऱ्यापैकी सगळं सांगितलंच आहे. त्यानंतर मग येताना सुद्धा आम्हाला कुठेही असं काही वाईट अनुभव नाही. याच्यामध्ये सुद्धा वैष्णोदेवीला सुद्धा खूप छान अनुभव आला. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आमच्यातले जे 2 जेंट्स होते, ज्यांनी हे सगळी योजना आखली, त्यांचा अभ्यास खूप छान. सगळीकडचे म्हणजे ऑनलाईन सगळीकडचं बुकिंग उत्तम असल्यामुळे आम्हाला कुठेही त्रास झाला नाही, कुठे थांबायला लागलं नाही किंवा कुठेही अडचण आली नाही. खूप सुखरूप छान झाली आमची अमरनाथ यात्रा. कधी आयुष्यामध्ये आपण काश्मीरला जाऊ आणि अमरनाथला जाऊ हे तर कधीच वाटलंच नव्हतं. पण म्हणतो ना, देवाची कृपा असेल तर सगळ्या गोष्टी घडतात. त्यांनी जसं बोलवलं त्यानुसार आम्ही गेलो आणि आम्हाला छान, म्हणजे उत्तम सगळं मिळालं. बस अजून वेगळं काही, विनीतांनी बऱ्यापैकी सगळं सांगितलंच आहे. पद्मा बोलेल आता. नमस्कार. खरं कुठल्याही ट्रिपला जाऊन आलो, म्हणजे ट्रिप म्हणा किंवा आपलं देवस्थानांचं पर्यटन, तर त्याची मी माहिती लिहित असते खरं. पण यावेळी अजून काही लिहून झालेले नाहीये पूर्ण, त्यामुळे जसं आठवेल तसं मी आता सांगायचा प्रयत्न करते. तर आम्ही एकूण 8 जण होतो, त्यातले 2 पुरुष आणि 6 महिला. माझा आवाज येतोय ना? हो हो, येतोय. हा. येतोय. आणि हा, दोघींची वय 52 आणि 55 आणि बाकी सगळे 60च्या वर, 60 ते 67 या वयोगटातले होते. आणि प्रत्येकालाच असं वाटत होतं की आपण तिथपर्यंत कसं जाऊ शकू का नाही, वगैरे वगैरे असे बरेच मनात प्रश्न होते. पण जेव्हा तिथे गेलो आणि ते दर्शन झालं, तेव्हा अक्षरशः म्हणजे आपण इथपर्यंत आलो किंवा त्यांनी आपल्याला आणलं असंच म्हणावं लागेल, असा तो अनुभव होता. आणि आमच्यापैकी एक जण जे होते, रमेश स्वामी म्हणून, त्यांची तर अँजिओप्लास्टी झालेली होती 1 वर्षापूर्वी, आणि त्यांनी संपूर्ण अंतर हे चाललेत ते, आणि कुठेही त्यांना कसलाही त्रास झालेला नाही. त्यामुळे आपण आपल्या मनाची तयारी केली की आपण काहीही करू शकतो, किंवा ते आपल्याला बोलवतात तेव्हा आपण तिथे जातोच. त्यामुळे आपली कुठलीही व्याधी वगैरे ह्याचा सगळ्याचा आपल्याला विसर पडतो. आणि अमरनाथला आम्ही सगळेजण पहिल्यांदाच जात होतो. वैष्णवदेवीला मी आधी जाऊन आलेली होते, पण अमरनाथचं जसं विनीतानी सांगितलं की 11 वर्षापासून आमचं ठरवत होतो आम्ही, पण ते काही जमत नव्हतं. तो योग या वर्षी आला होता. आणि सगळ्यांची वय लक्षात घेता मग प्रवास थोडा सुखकर व्हावा म्हणून विमान प्रवास ठरवला होता. त्याच्यानंतर जे हेलिपॅड वरून आम्ही हेलिकॉप्टरनी जो प्रवास केला, तो सुद्धा सगळ्यांचा पहिल्यांदाच प्रवास होता. त्यामुळे त्याचीही थोडीशी भीती होती, पण त्याच्यात बसल्यानंतर मात्र खूपच छान वाटलं ते, की वरनं आकाशातनं खाली कसं दिसतं सगळं, सगळे रस्ते, नद्या, पर्वत, हे फार सुंदर वाटलं बघायला. आणि तिथे हेलिकॉप्टरमध्ये बसताना सुद्धा आपल्याला सगळ्या सूचना देतात. ते पुढे 2 जणांना बसवतात आणि मागे 4 जणांना बसवतात, आणि ते सुद्धा वजनाप्रमाणे असतं. ज्यांचं वजन कमी असेल त्या दोघांना साधारणपणे पुढे बसवलं जातं. आणि तिथे फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी या कशालाही मनाई असते, आणि सगळ्यांनी गप्प बसायचं, कोणीही पायलटशी बोलायचं नाही, असा एक त्यांचा नियम असतो. आणि आपलं सगळं सामान वगैरे असतं ते त्यांचे कर्मचारी असतात, ते तिकीट ठेवतात, जे आधीचे आलेले असतात त्यांना काढतात, त्यांना उतरवून, हे काम अक्षरशः 1 मिनिट भरात ते करतात. आणि ह्या सगळ्या सारख्या राईड त्यांच्या चाललेल्या असतात. नंतर तिथे
जेव्हा घोडा म्हणजे आपण म्हणू खेचरच असतात, ती फार मोठे उंच असे घोडे नाही आहेत तिथे. तर तिथे मी ज्या घोडीवर, म्हणजे मला ते नंतर समजलं अर्थात ती घोडी आहे. तर येताना जेव्हा दर्शन करून आम्ही खाली आलो आणि मी जसं तिच्यावर स्वार झाले तसं ती वळून तिने पळायला सुरुवात केली. आणि मला समजेना की ही असं का वागते, म्हणजे ही घोडी आहे हे नंतर कळलं. म्हणजे हे असं का वागणं, ह्याचं मध्येच ती फुर फुर करून जोरजोरात किंवा खूप खिंकाळायला सुरुवात केली. तेव्हा मग मी थोडं अंतर गेल्यानंतर घोडेवाल्याला विचारलं की हे असं का करताय. तेव्हा त्यांनी सांगितलं की उसका बच्चा नीचे है, वो 8 दिन पहले उसने बच्चे को जन्म दिया है. तेव्हा म्हणजे मला अक्षरशः इतकं वाईट वाटलं की तिला पण भावना आहेत. आपण फक्त माणसांच्या भावना बघतो, पण प्राण्यांनाही असतात भावना. तो अनुभव माझ्यासाठी खूपच त्रासदायक वाटला, म्हणजे मला तो. नंतर सगळीकडे इथे अमरनाथ यात्रेत आधार कार्ड हे खूप आवश्यक असतं. बाकीचं तिने सांगितलंच की KYC वगैरे हे सगळं करायला लागतं. आणि मुख्य गोष्ट म्हणजे तिथे जम्मू काश्मीरमध्ये आपली फक्त पोस्टपेड जे सिम कार्ड्स असतात तीच चालतात. प्रीपेड असतील तर ती तिथे चालत नाहीत. त्यामुळे आमचे बहुतेकांचे फोन तिथे बंद झाले होते. आणि मग काही जणांनी नवीन सिम घेतली तिथे, पण गंमत अशी झाली की ते एकमेकांना नंबर द्यायचेच विसरून गेले. आणि त्यामुळे नंतर काही वेळा एकमेकांशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की ते नंबर आपण एकमेकांना दिले पाहिजे. नंतर तिथे एक जण आम्हाला पियाज म्हणून भेटले, ज्यांनी अतिशय सहकार्य केलं सगळं KYC वगैरे करण्यासाठी. आणि खीर भवानी बद्दलची माहिती त्यांनीच आम्हाला दिली, आम्हाला हे माहिती नव्हतं. आणि 2 वेळा 3 वेळा त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही श्रीनगरला जाल ना तेव्हा तिथे नक्की जा. त्यामुळे आम्ही ते क्षीर भवानीचं आम्हाला दर्शन त्यांच्यामुळे घडलं. नंतर जेव्हा आम्ही परत आलो दुसऱ्या दिवशी सकाळी, तेव्हा सुद्धा ते भेटले. त्यामुळे त्यांनाही इतका आनंद झाला, म्हणजे आम्ही दर्शन करून आलेला आम्हाला झालाच, पण आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित आलेला पाहूनही त्यांना खूप आनंद झाला. आणि मग तेव्हाही त्यांनी परत सांगितलं की नाही, जाताना तुम्ही नक्की तिथे जा. आणि एक छान स्थळ आम्हाला तिथे बघायला मिळालं. नंतर क्षीरभवानीच्या तिथलं एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे दूध जे आणतात ते सगळे मुस्लिम आहेत आणि तेच खीर बनवतात. आणि ती खीर प्रसाद म्हणून सगळ्यांना दिली जाते. आणि तेव्हा आपल्या मनात कुठेही असं येत नाही की ही त्यांनी बनवलेली आहे, मग खाऊ का नको वगैरे, असं काही नसतं. नंतर अमरनाथला तांदूळ आपल्याला प्रसाद म्हणून देतात. तर ते तांदूळ आपण आपल्या घरातल्या तांदूळात एकत्र करून ते प्रसाद म्हणून आपण ते खाऊ शकतो. नंतर तिथे जे लंगर आहेत तिथे त्यांनी असं लिहिलेलं असतं की खाना खाओ पेट भर, पुढे में न डालो कणभर. म्हणजे तिथे आपल्याला कळतं की एवढ्या दुर्गम ठिकाणी यात्रेकरूंना पोटभर जेवायला घालणं हे किती अवघड आहे. त्यामुळे उष्ट जरी टाकलं तरी तिथे ओरडत होते की तुम्हाला पाहिजे तेवढंच तुम्ही घ्या, त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका आणि कचऱ्यात टाकू नका. नंतर श्रीनगरला म्हणजे उतरल्यापासून ते पुढे सर्वत्र CRPFचे जवान हे सगळीकडे तैनात होते आणि त्यांच्या जीवावर आपण आपली यात्रा अगदी व्यवस्थितपणे पार पाडू शकतो. नंतर त्यांना नुसतं जय हिंद म्हटलं तरी खूप आनंद होत होता. त्यांची ड्युटी म्हटलं तर 11 तास दिवसा आणि रात्री 3 तास एवढे ती ड्युटी करतात. आणि काही ठिकाणी आम्हाला महिला जवानही दिसल्या, म्हणजे त्यांचं कौतुक तर करावं तेवढं थोडंच आहे. त्याच्यानंतर श्रीनगरमध्ये लाल चौकात आपण कधी जाऊन तिथे फोटो काढू असं आयुष्यात वाटलं नव्हतं, कारण या आधीची परिस्थिती खूपच वाईट होती. आता त्या मानाने खूप बदल झालेला दिसला.
फक्त एकच गाडी तिथे सीआरपीएफची आम्हाला दिसली. बाकी सगळे लोक तिथे मुक्तपणे संचार दिसत होता त्यांचा. नंतर वैष्णव देवीला सुद्धा अर्ध अंतर आम्ही बॅटरी कारने गेलो आणि अर्ध अंतर चालत जाता येतं किंवा घोडा करता आला तर तुम्हाला घोड्यानी पण जाता येतं. आणि तसंच तिथेही खूप छान दर्शन झालं, फारसा वेळ लागला नाही. नंतर त्यानंतर काळभैरवाचं एक दर्शन तिथे आम्हाला घेता आलं. तिथे जायला सुद्धा आपण घोडा करू शकतो किंवा पायी जाऊ शकतो. आणि आता रोपवेची सुद्धा सोय तिथे झालेली आहे. फक्त रोपवेचं कसं असतं की हवामान जर खराब झालं तर ते कधीही बंद करू शकतात. आम्ही गेलो तेव्हा आमचं वैष्णोदेवीचं दर्शन झालं आणि तिथून आम्ही बाहेर पडलो आणि आता काळभैरवाचं दर्शन घ्यायला जायचं तर तिथे खूप जोरात पाऊस सुरू झाला. त्यामुळे त्या रोपवेच्या रांगेमध्ये आम्हाला बराच वेळ थांबायला लागलं. पण थोड्या वेळाने सगळं आभाळ स्वच्छ झालं आणि पुन्हा रोपवे सुरू झाला आणि त्यामुळे आम्ही ते पण दर्शन आमचं खूप व्यवस्थित झालं. नंतर आम्ही शिवखोरी म्हणून जम्मू मध्ये जे आहे तिथे गेलो होतो. ते सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं. ते आम्हाला स्वामींच्या मुळे कळलं की असं एक ठिकाण आहे म्हणून. आणि आम्ही जायच्या आधी साधारण 1 महिना असेल तिथे आतंकवादी हमला झालेला होता आणि त्याच्यामध्ये 9 यात्रेकरू ठार झाले होते. पण आम्ही त्याची कुठे जास्त वाच्यताच केली नाही, कारण आपल्याला उगाचच दडपण येतं अशा गोष्टींचं. आणि मग आजूबाजूचे लोक पण मग तुम्ही कशाला जाताय अशा ठिकाणी, वाचताय ना एवढं, काय होतंय अमकं तमकं, असं एक मानसिक दडपण यायला लागतं. त्यामुळे कुठेच काही बोलायचं नाही असं ते तर आम्ही ठरवलं होतं. आणि तेही दर्शन आमचं खूप छान झालं. तिथे आम्हाला अभिषेक करायला मिळाला, अगदी स्पर्श दर्शन मिळालं आम्हाला. आणि तिथे जी गुहा आहे तिथे खूप सारे असे नैसर्गिक आपण आकार जर बघितले तर ब्रह्मा, नंतर रामदरबार, 5 पांडव, नंतर 33 कोटी देव म्हणतो आपण तसे छोटे छोटे लिंग स्वरूपात असं तिथे दिसतात. आणि तिथे आणखीन एक गुहा आहे म्हणे, तर ती अमरनाथच्या गुहेला जाऊन मिळते असं म्हणतात. आम्ही तिकडे काही गेलो नाही, पण तिथे एक आहे म्हणणे गुहा. आणि तिथे लिहिलेलं आहे की ज्यांना काही त्रास आहे अशा लोकांनी तिकडे जाऊ नका. आणि आम्हाला तेवढा वेळ पण नव्हता, म्हणजे बघायला थोडस तरी जाऊन काय आहे हे बघायला आम्हाला वेळ नव्हता, त्यामुळे आम्ही तिकडे नाही गेलो. आणि गुलमर्ग आणि पहेलगाम हे तर निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध ठिकाण. त्यातलं पहेलगामला आम्हाला नाही जाता आलं, पण त्याच्या आधी एक ममलेश्वर म्हणून अतिशय सुंदर, खूप प्राचीन असं शिव मंदिर मात्र आम्ही तिथे दर्शन घेतलं. आणि श्रीनगरमध्ये शंकराचार्यांचं एक मठ आहे, ते पण असं उंच टेकडीवर आहे. आणि तिथे खूप मोठं शिवलिंग आणि बाजूला मग खाली थोडस आलं की शंकराचार्यांची मूर्ती, नंतर त्याच्या मागच्या बाजूला त्यांची तपस्थली आणि गौरीकुंड, हे सगळं पाहिलं आम्ही. आणि छडी मुबारक म्हणून काहीतरी एक विधी असतो, तर तो तिथनं सुरुवात होते. आणि आमचं भाग्य असं की आम्ही श्रीनगरमध्ये ज्या हॉटेलमध्ये होतो त्या हॉटेलमधून सुद्धा ती मंदिराचा कळस हा दिसत होता. अर्थात हे आम्हाला नंतर कळलं, आम्ही जाऊन आल्यानंतर आम्हाला समजलं की ते शिव मंदिर आहे म्हणून. अशा प्रकारे खूप छान अशी आमचं हे सगळं दर्शन सगळीकडची व्यवस्थित झाली. काही थोडं पुढे मागे झालं त्यामुळे थोडा कार्यक्रम आमचा विस्कळीत झाला, पण तरी सुद्धा जे ठरवलं होतं ते सगळं मात्र व्यवस्थित पार पडलं. आणि सगळ्यांचं सहकार्य होतं त्यामुळे हे सगळं झालं. आणि अर्थातच डॉक्टर बरोबर असल्यामुळे तीही काळजी नव्हती आम्हाला. हॅलो. हा, जेव्हा मी जम्मूला निघालो, कटरामधनं मला जम्मूला परत यायचं होतं, कारण परत येतानाचा आमचा प्रवास जम्मू मधनं होता. तर येताना ड्रायव्हरला आमच्या काय वाटलं कोणास ठाऊक, त्यांनी हमरस्ता सोडला आणि म्हटला ह्या शॉर्टकटने आपण जाऊ, अखनूर गावातनं आपण जाऊयात, पण आपण लवकर जम्मूला पोहोचू.
शिवखोरीतनं आम्ही निघालो होतो. मग आम्ही तिथे काही भंडारा प्रसाद वगैरे असं काही घेतलं नाही, कारण उशीर होईल. आपण आपलं लवकर जम्मूमध्ये पोहोचू, अंधाराच्या आत पोहोचू वगैरे वगैरे असे मनसुबे रचले होते आम्ही सगळ्यांनी. आणि तिथे काही प्रसाद वगैरे न घेता आम्ही पुढे पुढे सरकत राहिलो. अखनूरच्या जंगलात आलो. खूप उंचीवर आम्ही होतो आणि आमची गाडी तिथे बंद पडली. भोवताली संपूर्ण जंगल आणि काळोख व्हायला सुरुवात झाली होती. वस्ती असणार आहे, परंतु डोंगरावरच्या वस्तीत बहुतेक असं काहीतरी हे असणार आहे, की फार मोठे दिवे वगैरे ते जाळत नाहीत. त्याच्यामुळे माणसांचा फक्त आवाज येत होता किंवा जनावरं हंबरत होते, गायी वगैरे त्यांचा आवाज येत होता, पण दिसत काहीच नव्हतं. मग अशा वेळेला आता काय तर काही नाही म्हटलं, काहीतरी मार्ग नक्की निघेल. तर एक टू व्हीलर वरून परत येणार म्हणजे त्या घाटानी पण हे असते, रहदारी बरीच चालू असते. पण अंधार झाल्यामुळे आणि नवीन रस्ता असल्यामुळे आपल्या आम्हाला तर काही कल्पना नव्हती, की हा किती रहदारीचा रस्ता असेल. तर तो हात केला त्याला तर तो थांबला आणि भाषा त्यांची काश्मीरी. आता काय बोलतायत मनात हजार शंका यायला लागल्या, की बापरे! आता हा काय सांगतोय ड्रायव्हर आमचा त्यांना आणि तो काय सांगतोय आणि आता काय ह्यांनी काय डाव वगैरे केला तर काय करायचं? असं फार मोठ्या शंका आमच्या मनामध्ये यायला लागल्या होत्या. पण तरी सुद्धा काही नाही. आम्ही धीर बांधून बसलो. तर तो आमच्या ड्रायव्हरला घेऊन गेला. डिझेल घेऊन आमचा ड्रायव्हर परत आला. डिझेल गाडीत घातलं. तर डिझेल संपल्यामुळे एअर धरली होती. आता ती एअर काढायला जवळ-जवळ अर्धा तास तो ड्रायव्हर आमचा झटत होता. शेवटी एकदाची ती हे निघाली, एअर निघाली. पण तोपर्यंत आम्ही आजूबाजूला भरपूर काजवे फिरत होते. लोकं इथे काजवा महोत्सव म्हणून वेगळा बघायला जातात. तर आम्हाला त्याचं सुद्धा दर्शन तिथे सहज अगदी झालं, की भरपूर आम्ही काजवे तिथे बघितले. आणि अशा रीतीने आमचा तो घाटातला प्रवास पुढचा सुरू झाला. अखनूरचा तो घाट आम्ही उतरून खाली आल्यानंतर जरा जीवात जीव आला आणि जम्मूतले दिवे आम्हाला दिसायला लागले. त्याच्यानंतर आम्ही जम्मूमध्ये प्रवेश केला. तर हॉटेल आमचं बरंच आतल्या बाजूला होतं. तिथे जाईपर्यंत काही आम्हाला हे वाटत नव्हतं, की आता कधी पोहोचणार. तर जवळ-जवळ आम्हाला 10:15 वाजले होते जम्मूत पोहोचायला. म्हणजे जे आम्ही इथनं निघालो होतो, की आपण लवकर पोहोचू म्हणून लवकर निघू आणि काही न घेता तिथनं निघालो, ते आम्हाला तिथे महाराजांनी बरोबर त्या जंगलात थांबवलं. तिथे तुम्ही काही केलं नाहीत ना, आता इथे थांबा. तिथून आमचं जम्मूत आलो. रात्रीचं जेवण वगैरे झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आमचं 11 वाजता तिथून आम्हाला निघायचं होतं जम्मूतनं. तर रात्रभर धो-धो पाऊस जम्मूमध्ये. सकाळी पण उठल्यानंतर भरपूर पाऊस. आता परत प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं, की आता पुढचा प्रवास आपला वेळेवर होतोय का नाही? पण देवादयाने आमचं विमान थोडंसं उशिरा सुटलं तिथून. जम्मूतनं आम्ही दिल्लीत पोहोचलो. दिल्लीतही थोडाफार पाऊस पडतच होता. दिल्लीतनं आम्ही पुण्याला आलो. येताना सुंदर विमानातनं दृश्य दिसत होतं. एका बाजूला चंद्र, एका बाजूला सूर्य आणि सुंदर असं ते सगळं जे निसर्गरम्य जे चित्र दिसत होतं, म्हणजे अगदी चित्रात आपण बघतो जसं, तसं आम्हाला प्रत्यक्षात त्या विमानातनंच बघायला मिळालं. ते फार सुंदर होतं ते. अशा रीतीने आम्ही परत पुण्यापर्यंत आलो आणि रात्री साधारणपणे 12:30 पाऊणच्या दरम्यान आम्ही सुखरूप सगळेजण वाईमध्ये पोहोचलो. ही सगळी बर्फानी बाबांची कृपा, दुसरं काहीही नाही. आम्ही काहीच ह्याच्यातलं केलं नाही. सगळं त्यांनी आमच्याकडनं करवून घेतलं. अनुभव सगळीकडे खूप छान. ज्यांना इच्छा असेल, आम्ही परत-परत हे सगळ्यांना सांगतोय, की ज्यांना इच्छा असेल त्यांनी कमी वय असतानाच लवकरात लवकर जाऊन यायचा प्रयत्न करावा. निश्चित आपल्या सगळ्यांच्या इच्छा तर पूर्ण होतीलच आणि व्हाव्यात, अशी आम्ही बर्फानी बाबाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आजचं हे आमचं जे काही थोडंफार अनुभव आम्ही जे घेतले, ते आज इथेच थांबूयात. नमस्कार. छान. तुमचे अनुभव खूपच छान आहेत. भगवान शंकर की जे गळ्यामध्ये रुंडमाळा म्हणजे कवटी धारण केलेली आहे, गळ्यामध्ये साप धारण केलेला आहे, व्याघ्रांबर पांघरलेला आहे किंवा हत्तीच्या कातड्यांवर ते बसतात. हे सगळं रुद्र रूप आहे भगवान शंकरांचं.
आणि ते राहतात अशाच ठिकाणी की जिथं खूप दुर्गम भाग आहे. कैलास असेल किंवा आता तुम्ही अमरनाथला जाऊन आला, म्हणजे जिथं अतिशय अवघड ठिकाण आहे, की त्यांच्यापर्यंत पोहोचायला एक उग्र साधनाच करायला पाहिजे. आणि तुमच्या सर्वांची ही अशा प्रकारे एक उग्र साधना करून तुम्ही तिथे पोहोचू शकलात. कारण शेवटी मनोधैर्य खूप चांगलं टिकवणं, तुमची तब्येत चांगली टिकवणं आणि त्या पद्धतीने तिथं पोहोचणं, म्हणजे हा तर प्रश्नच नाही की ते स्वतः बोलवतात तरच तुमची ती यात्रा सफळ होते, हे तर आहेच. पण त्याचबरोबर तुमचंही तेवढंच मनोधैर्य चांगलं असणं हे गरजेचं आहे. तेवढी तुमची साधना झाली आणि ही उग्र साधना तुम्ही तिथं करून पोहोचलात आणि ते दर्शन तिथे तुम्ही छान पद्धतीनं घेतलंत. त्यामुळं आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला परत एकदा नमस्कार. बाबा बर्फानी यांनाही नमस्कार. भगवान शंकर, जय भोलेनाथ यांनाही नमस्कार. मी आता डॉक्टर देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी आरती. एक मिनिट एक मिनिट. मला हां, हां. ह्या तिघींनी जे अनुभव सांगितले ना, त्याने अगदी हां. नियोजनपूर्वक सांगितले बरं का. म्हणजे कुठे एकमेकींनी तेच नाही आणि तिघींनी वेगवेगळ्या पद्धतीने जे अनुभव सांगितले. पद्माताईंचा अनुभव तर अगदी खरंच म्हणजे त्या स्वतःही भावनिक झाल्या होत्या आणि ऐकताना आपल्याला सुद्धा भावपूर्णता येत होती. आणि वर्षाताईंनी पण जी माहिती सांगितली, तिघींची माहिती वेगवेगळी आणि छान नियोजनपूर्वक तिघींचं होतं. छान वाटलं ऐकताना आणि आता जाऊ शकत नाही, पण तरी सुद्धा तुमच्या मार्फत हे सगळं बघितलं, असा एक आनंद मिळाला. छान वाटलं. नमस्कार. गीतेच्या आरती म्हणतो. जय भगवद गीते, जय भगवद गीते, हरिहिय कमल विहारिणी, हरिहिय कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. जय भगवद गीते, कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हरा, कामासक्ति हरा, तत्वज्ञान विकाशिनी, तत्वज्ञान विकाशिनी, विद्या ब्रह्म परा. जय भगवद गीते, निश्चल भक्ति विधायिनी, निर्मल मलहारी, निर्मल मलहारी, शरण रहस्य प्रदायिनी, शरण रहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी. जय भगवद गीते, राग द्वेष विदारिणी, कारिणी मोद सदा, कारिणी मोद सदा, भव भयहारिणी तारिणी, भव भयहारिणी तारिणी, परमानंद प्रदा. जय भगवद गीते, आसुर भाव विनाशिनी, नाशिनी तमरजनी, नाशिनी तमरजनी, दैवी सद्गुणदायिनी, दैवी सद्गुणदायिनी, हरिरसिका सजनी. जय भगवद गीते, समता त्याग सिखावनी, हरिमुख की बानी, हरिमुख की बानी, सकल शास्त्र की स्वामिनी, सकल शास्त्र की स्वामिनी, श्रुतियों की रानी. जय भगवद गीते, दया सुधा बरसावनी, मातु कृपा की जय, मातु कृपा की जय, हरिपद प्रेम दान कर, हरिपद प्रेम दान कर, अपनो कर लीजय. जय भगवद गीते, जय भगवद गीते, जय भगवद गीते, हरिहिय कमल विहारिणी, हरिहिय कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते.
जय भगवद्गीते जय भगवद्गीते जय भगवद्गीते. मित्रगोत्री बहिणी जॉईन बहुतेक झालेलं दिसत नाहीये. तर मी डॉक्टर देशपांडे यांना विनंती करते की पसायदान सुद्धा म्हणावे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे पुषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जेवांचील तो तेलाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू या भूता चळा कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी तेथ म्हणे श्री विश्वेश्वराव आओ येईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. आज आता आपण इथेच थांबूया. पुढच्या शनिवारी भेटूया दुपारी 4 वाजता. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.